नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यावर प्रकाश टाकणार आहोत. भारतीय संस्कृतीला भेटलेला वारसा हा खूप प्राचीन आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्यावर जास्त पगडा आज पडत चालला आहे. त्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या विळख्यातून आपल्याला बाहेर निघायचं जर असेल तर खऱ्या भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे. आणि ते दर्शन घडण्यासाठी पहिल्यांदा भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडावं लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये राहून सुद्धा आपण पाश्चात्यांची संस्कृती स्वतःच्या मनावर बिंबवत आहोत. हा सगळ्यात मोठा रोग आपल्याला झालेला आहे. ही गोष्ट या निमित्तानं मला सांगावीशी वाटते. प्रत्येकानं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपली भारतीय संस्कृती इतकी महान असताना, आपल्या भारतीय संस्कृतीला इतका मोठा वारसा असताना, त्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या त्या विचित्र वागण्याला आपण का बळी पडत आहोत? हा मुळात खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो आजच्या काळातला. पाश्चिमात्य संस्कृती ही एक चुंबक आहे आणि आपलं शरीर हे लोखंड आहे. आपलं लोखंड नावाचं शरीर त्या त्या चुंबकाकडे आकर्षित केलं जात आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्याला जपायचा आहे मित्रांनो. भारतीय संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. आज आपण जर भारतीय संस्कृतीला विसरलो, आज जर आपण भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे नाही नेला तर भविष्यातल्या पिढ्या कशा जन्माला येतील आणि त्या पुढे वारसा चालवताल की नाही ही शंका आहे. कारण मुळात आपणच वारसा चालवायला खऱ्या अर्थानं अपयशी ठरलो तर त्यांच्यावर आपण का म्हणून खापर फोडायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं मला तुम्हाला करा वाटतो. खरी भारतीय संस्कृती आणि खऱ्या भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्याला जर जपायचा असेल तर भारतीय संस्कृतीच्या वाचनातून, भारतीय संस्कृतीच्या खऱ्या ज्ञानाचं दर्शन आपल्याला झालं पाहिजेत मित्रांनो. तर खरी भारतीय संस्कृती म्हणजे काय आपल्याला कळत जाईल. भारतीय संस्कृतीचा वारसा हा किती मोठा आहे याचा जर विचार केला तर तुम्हाला कळत जाईल की भारतीय संस्कृती ही रामायण, महाभारत, गौतम बुद्ध, महावीर अशा महान विभूतींनी परिपूर्ण ही भारतीय संस्कृती आहे. जिच्यामध्ये सिंधू संस्कृती घडली, जिच्यामध्ये हडप्पा संस्कृती, हडप्पा सिव्हिलायझेशन घडलं आणि यासारख्या अनेक घटना घडल्या. त्या घटना या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घडल्या. त्या घटनांचा अभ्यास परिपूर्ण करायचा सोडून आपण पाश्चिमात्य संस्कृतीच्या त्या कमी कपडे घालण्याच्या संस्कृतीला बळी पडत आहोत. आपल्या भाषेवर आपण प्रेम करणं झालो. खरी भाषा आपली आहे आणि आपल्या भाषेचं सौंदर्य हे आपल्याला स्वतःला अबाधित ठेवायचे मित्रांनो. आपली भाषा, आपली संस्कृती ही अबाधित आपण ठेवू शकतो. आपण जर विसरत गेलो भारतीय संस्कृतीला, आपल्या मायबोलीला, तर भविष्यातल्या पिढ्या का पुढे वारसा चालवतील? हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजेत मित्रांनो. या व्हिडिओच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आणि आपण प्रत्येक जण भारतीय संस्कृतीचं खरं दर्शन, भारतीय संस्कृतीचं खरं ज्ञान काय याचा अभ्यास करा. भारतीय संस्कृती काय शिकवते तर वडीलधाऱ्यावर प्रेम करायला शिकवते. भारतीय संस्कृती शिकवते मोठ्यांचा मान सन्मान करायला शिकवते. भारतीय संस्कृती ही आदरातिथ्य शिकवते. भारतीय संस्कृती ही आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना देव मानायला शिकवते. ही आहे भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृती शिकवते दुसऱ्या भाषेवर सुद्धा प्रेम करा. पण आपल्याच भाषेला आपण विसरत चाललोत मित्रांनो. भारतीय संस्कृती कधी तुम्हाला संकुचित विचार करायला भाग पाडत नाही, तर भारतीय संस्कृती तुम्हाला विस्तीर्ण विचार करायला स्वतःच्या मनामध्ये ऊर्जा देते. आणि आपण या संस्कृतीकडून ऊर्जा घेऊन आपण बलवंत होण्यापेक्षा पाश्चिमात्य संस्कृतीकडून विकृत ज्ञान घेऊन आपण दुर्बल होत चाललो. ही गोष्ट या निमित्तानं मला तुम्हाला सांगायची आहे. भारतीय संस्कृतीतलं ज्ञान आणि भारतीय संस्कृती
हिचा जर अभ्यास केला तर आपल्याला खूप खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठं ज्ञान भेटत जाईल. आपल्या आई वडिलांनी जो वारसा या संस्कृतीचा वारसा त्यांनी जपून ठेवला, तो वारसा आपण जपणार नाहीत का मित्रांनो? आपल्या आई वडिलांनी जर तो वारसा जपला नसता तर आज आपल्याला ही भारतीय संस्कृती पाहायला भेटली असती का? नाही. इथं किती मोठमोठ्या गोष्टी झाल्या. प्राचीन कालखंडामध्ये इथं किती मोठमोठी नगरं वसली होती, त्यांचा किती मोठा विकास होता, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपणच जर विसरलो तर पाश्चिमात्य देशांना आपण त्यांच्या ज्ञानानं जर परिपूर्ण होत चाललो तर ते ज्ञान आपलं घेणार आहेत का? नाही. आपल्याला आपलं ज्ञान घेऊन आपल्या देशाचा उज्ज्वल इतिहास, आपल्या देशाचा भूगोल आपल्याला जगाला समजावून सांगायचा मित्रांनो. आणि साता समुद्राच्या पार आपल्या देशाचं नाव कशा प्रकारे नेता येईल हा विचार स्वतःच्या मनामध्ये बिंबवायचा मित्रांनो. आणि हा विचार एक क्रांती घडवून आणणार आहे. क्रांतीचे पंख एक दोन दिवसात फुटत नसतात, तर त्या क्रांतीला त्या तेजानं स्वतःच्या आतमध्ये अंतरात्म्यामध्ये पेटवावं लागतं, तेव्हा ती क्रांती घडत असते. भारतीय संस्कृतीचा वारसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि यासारखे अनेक महावीर या मातीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी या मातीला पावन केलं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 हे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. काय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं